विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्ष इयत्ता 5वी स्कॉलरशिप पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 5 विषय मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. गुण आहेत 60. दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी झालेला पेपर आणि त्याचे अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ई स्टडी या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, समोरचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. भाग पहिला पहा मराठीचा. मराठी विषयाचे प्रश्न आपण सुरुवातीला पहा. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेल्या आहेत. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता पहिला प्रश्न पाहूया. ते टिंबटिंब ऋतूचे दिवस होते. आता या ठिकाणी आपल्याला 4 ऋतू दिलेले आहेत. पहिल्या प्रश्नावरून आपल्याला त्याचं उत्तर फिक्स मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला दुसरा प्रश्न वाचावा लागेल. अजून टिंबटिंब लाही लाही होत होती. पहा आता लाही लाही होणे हा एक वाक्प्रचार आहे. तर अंगाची लाही लाही होणे. पर्याय क्रमांक 4 अंगाची लाही लाही होणे म्हणजे अंगातून घामाच्या धारा येणे आणि हा ऋतू असतो उन्हाळा. उन्हाळा ऋतूमध्ये अंगाची लाही लाही होत असते. मग आपल्याला वरच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावरून वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा ऋतू असतो. शिशिर ऋतू हा हिवाळा असतो. आता ग्रीष्म ऋतू जो आहे ग्रीष्म पर्याय क्रमांक 3 ग्रीष्म हा उन्हाळा ऋतू असतो. साधारणपणे ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रीष्म ऋतूचे दिवस होते. आता याच्यावरच आधारलेला तिसरा प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. सर्वजण पाऊस पडण्याची टिंबटिंब वाट पाहत होते. आता ग्रीष्म ऋतू उन्हाळा असल्यामुळे आता पुढचा ऋतू पावसाळा आहे त्याची वाट पाहत आहेत सर्वजण आणि ते आतुरतेने वाट पाहत आहेत. पर्याय क्रमांक 1 सर्वजण पाऊस पडण्याची आतुरतेने वाट पाहत होते. प्रश्न क्रमांक 4 पाहता. उजर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? पहा आता माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत मराठीतून. पहिला पर्याय आहे वापर प्रणाली. वापर प्रणाली हा ऑपरेटिंग सिस्टीम साठी पर्यायी शब्द आहे. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. कळफलक म्हणजे कीबोर्ड. तर पर्याय क्रमांक 4 वापरकर्ता म्हणजेच उजर हा इंग्रजी शब्द आणि त्याला पर्यायी मराठी शब्द आहे वापरकर्ता. त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वापरकर्ता. प्रश्न 5वा पाहूया. खालील समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. प्रश्न जर बारकाईने वाचला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. पहिला पर्याय आहे शत्रू दुश्मन हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर होडी आणि नाव हे सुद्धा एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. श्री ललना हे सुद्धा एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 पहा. पृथ्वी आणि उदक. तर उदक या शब्दाचा अर्थ आहे पाणी जल. पृथ्वीसाठी उदक हा पर्यायी समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. पुढचा भाग पाहूया गणित विषयाचा. प्रश्न क्रमांक 6 पहा. 24च्या सर्व विभाजकाची बेरीज किती आहे? आता विभाजक म्हणजे काय? त्या संख्येला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. तर आपल्याला आता 24ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या म्हणजे 24च्या आपल्याला विभाजक लिहून घ्याव्या लागतील. 24ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या ज्या आहेत त्या आपण कसोट्याप्रमाणे लिहूया. 24ला पहिली भाग जाणारी संख्या आहे 1, नंतर 2, 3, 4, 6 ने जातो, 6 नंतर 8, 12 आणि 24 या सर्व विभाजकांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. आता आपण सर्वांची जर बेरीज केली पहा. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 6 16, 16 अधिक 8, 16 अधिक 8 24. इथपर्यंत आपली बेरीज 24 आलेली आहे. 24 आणि हे 12 आणि हे 24 आपल्याला मिळवायचे. 24 अधिक 24
48 आणि 48 अधिक 12 ही जर बेरीज केली तर ती येते 60. म्हणजे 24च्या सर्व विभाजकाची बेरीज आहे. पर्याय क्रमांक 2 60. पुढचा प्रश्न पाहूया. 7 नंबरचा प्रश्न पहा. 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल पहा. आता 41 ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे 41चा पाडा, थोडक्यात 41च्या पटीतील संख्या. आता 41 ने विभाज्य असणाऱ्या चढत्या क्रमाने लावायचे म्हणजे आपल्याला 41चा पाडा तयार करावा लागेल. आता आपण सुरुवातीला 41चा पाडा तयार करून घेऊ. 41 गुणिले 1, 41 1 41, 41 गुणिले 2, 41 दुने 82, त्यानंतर 41 गुणिले 3, त्याचं उत्तर येते 123. 41 गुणिले 4, 4 1 4 4 1 16, 164. 41 गुणिले 5, 205. 41 गुणिले 6, 246. 41 गुणिले 7, 7 1 7 7 चौक 28, 287. 41 गुणिले 8, 328. आता आपल्याला त्यांनी काय विचारलेले पहा. या ठिकाणी 41च्या पाड्यातील विभाज्य असलेल्या समसंख्या विचारलेले. समसंख्या जर आपण चढत्या क्रमाने लावल्या, आता समसंख्या पहा, पहिली ही विषम संख्या आहे त्यामुळे ती विचारात घेता येणार नाही. पहिली समसंख्या असेल 82. 123 ही विषम संख्या आहे. दुसरी संख्या असेल 164. 205 ही सुद्धा विषम संख्या आहे, ती घेता येणार नाही. 246 ही 3 नंबरला येईल. 287 ही विषम संख्या आहे आणि चौथ्या क्रमांकाला 328 ही संख्या येत आहे. म्हणजे 41 ने विभाज्य असणारी चौथी समसंख्या ही 328 आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पहा. पुढील पैकी विभाजक आणि विभाज्य यांची अयोग्य जोडी कोणती विचारलेली पहा. आता पहिला पर्याय आहे 13 आणि 104. 13 ने जर आपण 104 ला भागलं तर उत्तर 13च्या पाड्यामध्ये 104 आहेत. 13 8 104 म्हणजे 13 ला 8 ने गुणल्यावर 104 उत्तर येते. त्यामुळे 13 आणि 104 ही विभाजक आणि विभाज्य यांची जोडी आहे. त्यानंतर 15 आणि 120. 15च्या पाड्यामध्ये सुद्धा 15 8 120. 15 ने सुद्धा 120 ला भाग जातो, त्यामुळे ही सुद्धा जोडी आहे. आणि 16 गुणिले 16च्या पाड्यामध्ये 110 नाही आहेत पहा. 16च्या पाड्यामध्ये पहा 16 7 112 आहे आणि आपल्याला इथे 110 दिलेत, त्यामुळे 16 ने विभाज्य असलेली संख्या 112 आहे. 110 ही विभाज्य नाही, त्यामुळे अयोग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 16 आणि 110. त्यामुळे उत्तराचा अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 16 110. 16च्या पाड्यामध्ये 112 आहेत, 110 नाहीत, त्यामुळे ही विभाजक आणि विभाज्य यांची जोडी होणार नाही. 9 क्रमांकाचा प्रश्न पाहू पुढे. 17च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये. आता 17चा सर्वात मोठा विभाजक पहा, कोणत्याही संख्येचा मोठा विभाजक ही तीच संख्या असते. मग 17चा सर्वात मोठा विभाजक जर आपण विचारात घेतला तर तो 17च असणार आहे. आणि 38चा सर्वात लहान विभाजक म्हणजे 17च्या मोठ्या विभाजकामध्ये 38चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता. आता 38चा लहान विभाजक कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा 1 असतो. म्हणजे 38 असेल किंवा कुठलीही संख्या असेल तर त्याचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. त्यामुळे 38चा सर्वात लहान विभाजक आहे 1 आणि तो जर मिळवला असता बेरीज येते 18. आणि पुढे काय विचारलेलं पहा, येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती असेल. आता येणारी संख्या आपल्याला मिळालेली आहे 18 आणि 18चे विभाजक जर आपण लिहिले तर त्याची बेरीज करून आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर 18चे जे विभाजक आहेत, पहिली संख्या आहे 1, त्यानंतर 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 ने नाही जात, 6 ने जातो, 9 ने जातो आणि 18 ने जातो. आणि यांची जर बेरीज केली तर पहा ती उत्तर आपल्याला मिळून जाईल. इथपर्यंत बेरीज आली 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 9 21,
आणि 21 अधिक 18 ही जर बेरीज केली तर ती येते 39. त्यामुळे पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 39. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 पहा. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. बेरीज म्हणजे त्यांचं उत्तर 3 येईल आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. पहा आता आपला मूळ अपूर्णांक आहे 3/4 आणि या अपूर्णांकामध्ये आपल्याला तोच अपूर्णांक मिळवायचा आहे आणि तो किती वेळा मिळवल्यानंतर उत्तर 3 येईल. पहा आता उत्तर जर 3 आणायचं असेल तर छेद आपला 4 आहे. अंशस्थानी आपल्याला संख्या पाहिजे 12. ही 12 संख्या जर असेल 4 ने 12ला भागले उत्तर 3 येते. मग आता 12 जर बेरीज आणायची असेल तर त्या अपूर्णांकामध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील ते आपल्याला लगेच लक्षात येईल. तर छेद आपला काय बदलणार नाही, छेद तसाच राहील. मूळ अपूर्णांक आहे 3/4 म्हणजे याच्यात आपल्याला किती मिळवल्यानंतर 12 होणार आहे तर आपल्याला 3 अधिक 9 करावं लागेल. 3 अधिक 9 मिळवले तर ते 12 होतात. मग 9 म्हणजे ती संख्या 3 अधिक 3 अधिक 3 कारण 3/4 3/4 3/4 1 2 आणि 3 वेळा मिळावं लागेल तेव्हा उत्तर त्याचं 3 येईल. कारण मूळ अपूर्णांकात 9 मिळवले 9 म्हणजे 3/4 3/4 3/4 3 वेळा मिळवल्यानंतर 12 बेरीज येईल आणि छेदामध्ये 4 आहेत. 4 ने 12ला भागलं तर उत्तर 3 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि हाच प्रश्न जर दुसऱ्या ट्रिकने सोडायचा असेल तर हा प्रश्न दरवर्षी परीक्षेत विचारला जातो. त्याची ट्रिक्स अशी आहे छेद भागिले अंश गुणिले बेरीज म्हणजे त्याचं काय जे उत्तर आहे ते त्यातून मूळ अपूर्णांक म्हणजे 1 वजा करायचा. पहा आता छेद आपल्याला दिलेला आहे 4 आणि अंश आहे 3 आणि गुणिले बेरीज आहे 3. ही क्रिया करून घेऊन त्यातून 1 मूळ अपूर्णांक वजा करायचा. 3ला 3 गेले कारण 3 1 3 राहिलं शिल्लक 4 आणि 4 वजा 1 बरोबर 3 म्हणजे आपल्याला तो अपूर्णांक पर्याय क्रमांक 2 3 वेळा मिळवावा लागेल. पुढील प्रश्न पाहूया 11 नंबरचा. खालीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शविते. पहा आता 12/60 आहे. आता 12/60 या अपूर्णांकाला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं सिम्पलेस्ट फॉर्म तर 12च्या पाड्यामध्ये 60 आहे. 12 1 12 12 5 60 तर 1/5 1/5 त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि 1/5 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला आकृत्यामधून शोधायचा आहे. आता पहिला पर्याय पहा या ठिकाणी 1 2 3 4 4 समान भाग आहेत त्यापैकी 1 रंगवलेला आहे त्यामुळे हा अपूर्णांक 1/4 येतोय. तो काय पर्याय होणार नाही. त्यानंतर खाली पहा 3 नंबरचा जो आहे 1 2 3 4 5 6 7 8 तर 8 पैकी 2 भाग रंगवलेले आहेत. याला सुद्धा बेक बे बेचोक 8 त्याचं सुद्धा उत्तर 1/4 येते त्यामुळे हा सुद्धा पर्याय होणार नाही. त्यानंतर चौथा पर्याय पहा याचे सुद्धा एकूण 8 समान भाग केलेले आहेत. तर 8 समान भागापैकी या ठिकाणी 3 रंगवलेले आहेत त्यामुळे हा सुद्धा सममूल्य होणार नाही. आणि दुसरा जो पर्याय आहे याचे एकूण पहा 1 2 3 4 5 समान भाग केलेले आहेत त्यापैकी 1 रंगवलेला आहे त्यामुळे 12/60 या पूर्णांकाशी सममूल्य असलेली आकृती आहे पर्याय क्रमांक 2 1/5. 12 नंबरचा प्रश्न पहा 17/8 आणि 23/6 या अपूर्णांकामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. कोणता अपूर्णांक मोठा आहे तर या ठिकाणी दोघांचे छेद समान नाही आहेत त्यामुळे आपल्याला याची तुलना करता येणार नाही. छेद समान करण्यासाठी आपण काय करतो तिरका गुणाकार करतो आणि तिरका गुणाकार केल्यानंतर पहा 17 गुणिले 6 आणि इकडे 23 गुणिले 8 येणार आहे. 17 गुणिले 6 आणि 23 गुणिले 8 हा जर गुणाकार केला आपण पहा 17 गुणिले 6 हा जर गुणाकार केला तर आपल्याला 17च्या पाड्यामध्ये 17 6 7 42 4 6 1 6 4 10
102 आणि इकडं 8 त्रिक 24, 2, 8 दुने 16 आणि 2 184. म्हणजे 102 पेक्षा 184 मोठे आहेत, त्यामुळे हे चिन्ह इकडे जाईल. म्हणजेच 23/6 अपूर्णांक मोठा आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. तुलना करताना फक्त तिरका गुणाकार करायचा, ज्या बाजूचा गुणाकार जास्त येईल तो अपूर्णांक मोठा. 13 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 1.8/3 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता विचारलेला पहा. हा मिश्र अपूर्णांक आहे, त्याला आपण साध्या अपूर्णांकात रूपांतर करूया. 1 ने 3 ला गुणल्यानंतर आणि त्यात 8 मिळवले आणि छेदाशी 3 तसेच 3 × 3 + 8 11/3 आणि याच्याशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. पहिला आहे 40/12. या ठिकाणी 4 ने भागलं 4 त्रिक 12, 4 10 40 ते 10/3 येते, त्यामुळे हा पर्याय होणार नाही. 3 ने 88 ला भाग जाणार नाही, कारण 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे दुसरा पर्याय सुद्धा बाद. तिसऱ्या पर्यायामध्ये 77/99 आहे. 11च्या पाड्यातील संख्या आहेत. 11 7 77 आणि 11 9 99. तर 7/9 आलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय होणार नाही. शेवटचा जो पर्याय आहे 99/27, तर या पूर्णांकाला आपण 9 ने जर भागलं 9 त्रिक 27 आणि 9 11 99 11/3. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आहे. 14वा प्रश्न पहा. 3/4 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि त्याचा छेद 20 असलेला अपूर्णांक कोणता. पहा, आपल्याला मूळ अपूर्णांक दिलाय 3/4 आणि याच्याशी सममूल्य असलेला अपूर्णांक तयार करायचा आहे. तो अपूर्णांक तयार करताना आपल्याला त्यांनी सांगितले की छेद 20 पाहिजे. छेद 20 येण्यासाठी आपल्याला सममूल्य अपूर्णांकाच्या गुणधर्मानुसार आपण काय करूया, समान संख्येने त्याला गुणूया. पहा, छेदाला जर आपण कितीने गुणलं तर उत्तर 20 येणार आहे. तर 4 ला आपण 5 ने गुणलं, 4 पंचे 20 येणार आहे. मग खाली छेदाला जर 5 ने गुणलं, अंशाला सुद्धा 5 ने गुणायचंय. मग 3 × 5 उत्तर येतंय 15. 15/20. पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न पाहूया गणित विषयाचा. शेवटचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15. एका संख्येचा तिसरा हिस्सा म्हणजे भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती. पहा, आता विद्यार्थी काय करते, तिसरा हिस्सा म्हणजे 33 ला 3 ने भाग देतील आणि उत्तर 11 येईल. तर वास्तविक ते उत्तर नाहीये. तर विद्यार्थ्यांनी प्रश्न नीट वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, एका संख्येचा तिसरा हिस्सा म्हटलेला आहे, म्हणजे ती संख्या कोणती माहित नाही. ती संख्या आपण थोडा वेळ x मानूया. तर x ला तिसरा हिस्सा म्हणजे 3 ने भागलं तर उत्तर 33 आलं पाहिजे. तर ती संख्या कोणती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ती संख्या जर काढायची असेल तर काय करायचं, 3 ने 33 ला गुणायचं. x बरोबर 3 × 33 तर उत्तर येईल 99. म्हणजे ती संख्या 99 आहे, कारण 99 चे जर आपण 3 हिस्से केले तर ते होतात 33, 33 आणि 33. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 99 हे त्याचं उत्तर आहे. 16 नंबरचा प्रश्न पहा. फाइंड द ऑड टर्म. आता आपल्याला खालील 4 पर्यायातील वेगळा गट ओळखायचा आहे. ॲज स्ट्रॉंग ॲज लॉयन, म्हणजे सिंहासारखा बलवान, हे बरोबर आहे कंपॅरिझन मध्ये. त्यानंतर पहा, ॲज हॉट ॲज चिली. आता चिली म्हणजे मिरची, हॉट नाही. हॉट म्हणजे गरम, मिरची सारखा गरम. हा पर्याय होणार नाही, हा वेगळा पडतोय, पर्याय क्रमांक 2. इतर पर्यायामध्ये पहा, ॲज लाईट ॲज फिदर. फिदर म्हणजे पीस किंवा पंख, पंखासारखा हलका, लाईट म्हणजे हलका. आणि ॲज क्लिअर ॲज क्रिस्टल. क्रिस्टल म्हणजे स्फटिक, क्लिअर म्हणजे स्पष्ट, स्फटिकासारखा स्पष्ट. त्यामुळे वेगळा गट पडतो, ॲज हॉट ॲज चिली. 17 नंबर पहा. माय फ्रेंड इज व्हेरी
डॅश 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 सो ही नीड्स डेली एक्सरसाइज. डेली एक्सरसाइज म्हणजे नियमित व्यायाम त्याला गरजेचा आहे. मग तो मित्र कसा असेल पहा, तर पर्याय क्रमांक 3 वीक. वीक म्हणजे कमकुवत किंवा दुबळा. WEAK WEEK चे वीक म्हणजे आठवडा, त्यामुळे हा होणार नाही. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 पहा. चूज द करेक्ट होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे समान उच्चार असलेले. फॉर द गिवन वर्ड सो. आपल्याला शब्द दिलेला आहे सो, याला समान उच्चार असलेला शब्द आपल्याला सॉ आहे. पहिला ऑप्शन नंबर 1 सॉ. दुसरा शिव, हा नाही होणार. चौथा आहे सौ आणि चौथा आहे सो. SOW म्हणजे सो. या दोघांचाही उच्चार समान आहे. हे एकमेक होमोफोन्स आहेत. ऑप्शन नंबर 4. 19 नंबर पहा. फाइंड द ऑड मॅन आउट. पंपकिन भोपळा, पीच वाटाणा, चेरी हे फळ आहे पहा, कॅरट गाजर. मग या गटातून जर वेगळा पाहिला आपण, पंपकिन म्हणजे भोपळा, पीज म्हणजे वाटाणा आणि गाजर. आता भोपळा, वाटाणा आणि गाजर हे व्हेजिटेबल्स आहेत, त्यामुळे चेरी हे वेगळे पडते. ऑप्शन नंबर 3. 20 नंबरचा प्रश्न पहा. रिकॉग्नाइज द शेप ऑफ द गिवन ऑब्जेक्ट. शेप म्हणजे आकार. तर आपल्याला आकार ओळखायचा आहे आणि आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे एग. एग म्हणजे अंडी आणि त्याचा आकार कसा असतो पहा. सर्कल. बरेच जण सर्कल लिहितील. सर्कल नाही, सर्कल म्हणजे वर्तुळ. ओव्हल म्हणजे अंडाकृती किंवा अंडगोल. आता कोन म्हणजे शंकू, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 ओव्हल हे एकचा शेप आहे. 21 क्रमांकाचा आता बुद्धिमत्ताचे प्रश्न चालू झालेले आहेत. फलंदाजाला गोलंदाज म्हटले, गोलंदाजाला क्षेत्ररक्षक म्हटले आणि क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षक म्हटले, यष्टीरक्षकाला फलंदाज म्हटले, तर यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणावर असेल पहा. यष्टीरक्षणाची जबाबदारी यष्टीरक्षकावर असते आणि यष्टीरक्षकाला या ठिकाणी फलंदाज म्हटलेला आहे. त्यामुळे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फलंदाज. 22 नंबरचा प्रश्न पाहूया बुद्धिमत्ता चाचणीचा. रवी हा श्यामपेक्षा उंच आहे पहा. रवी हा श्यामपेक्षा उंच आहे पहा. श्यामपेक्षा उंच रवी म्हणजे रवीवरती असणार आहे. दुसरा आहे राम हा रवीपेक्षा उंच आहे. राम हा रवीपेक्षा उंच राम आहे पहा, म्हणजे राम आणखी वरती जाईल. राम हा रवीपेक्षा उंच आहे. राजू हा विजूपेक्षा उंच आहे. राजू आणि विजू याच्यामध्ये काही कुठे उल्लेख आलेला नाही, त्यामुळे या वाक्याचा अर्थ आपल्याला घेता येणार नाही. तो पुढे घेऊया आपण. श्याम हा विजू व राजूपेक्षा उंच आहे. विजू आणि राजूपेक्षा श्याम हा उंच आहे, म्हणजे श्यामपेक्षा विजू आणि राजू उंच आहेत. श्याम हा विजू आणि राजू पेक्षा उंच आहे. विजू आणि राजू श्याम वरती आहे, म्हणजे विजू आणि राजू खाली असणार आहेत पहा. विजू आणि राजू. तर आपल्याला काय विचारले, तर सर्वात जास्त उंच कोण? तर सर्वात जास्त टॉपला आलेला आहे राम. पर्याय क्रमांक 3 राम. 23 नंबरचा प्रश्न पाहूया. 23 नंबरचा प्रश्न पहा. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा किती वाजता परस्पराशी 30 अंशाचा कोन करतील पहा. आता घड्याळ जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. घड्याळ आपण काढून घेऊया पहा. या ठिकाणी आपण घड्याळ काढून घेऊया. घड्याळामध्ये इथं 12, 3, 6 आणि 9. आता मधले आपल्याला 1, 2, 4, 5, 7, 8, 10 आणि 11 पहा. आता पहिला पर्याय पहा 1 वाजून 10 मिनिटांनी. पहिला पर्याय पडताळून पाहू आपण. 1 वाजून 10 मिनिटांनी पहा तास काटा आणि मिनिट काटा
पहा घड्याळाच्या दोन काट्यामध्ये 30 अंशाचा कोन असतो लगतच्या. मग आपण पहा 1:10 काय झालेला असेल, मिनिट काटा हा 2 वरती असेल आणि तास काटा हा 1च्या पुढे सरकलेला असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 30 अंशाचा कोन 30 पेक्षा लहान कोन तयार होईल, त्यामुळे हा पहिला पर्याय होणार नाही. दुसरा पर्याय आहे 5:30 पहा 5:30 झाल्यानंतर मिनिट काटा हा 6 वरती असेल आणि तास काटा हा सुद्धा 5च्या पुढे गेलेला असेल. अर्धा भाग म्हणजे या ठिकाणी फक्त 15 अंशाचा कोन तयार होतोय, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद आहे. 11 वाजता पहा काय होईल. 11 वाजता तिसरा जो पर्याय आहे, 11 वाजता तास काटा हा 11 वर असेल आणि मिनिट काटा हा 12 वर असेल आणि यांच्यामध्ये बरोबर दोन काट्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 30 अंशाचा कोन तयार होतो. त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 11 वाजता परस्परांशी 30 अंशाचा कोन तयार होईल. चौथा पर्याय 9:50 म्हणजे 9:50 झाले, म्हणजे 9:50 म्हणजे मिनिट काटा हा 10 वरती असेल आणि तास काटा 50 मिनिटं झालेले आहे, म्हणजे 9 पासून 10च्या बराच जवळ आलेला असेल. त्यामुळे या ठिकाणी 30 पेक्षा कमी अंशाचा कोन तयार होईल. त्यामुळे अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3. 24 नंबरचा प्रश्न पहा. एका सभेसाठी 300 खुर्च्या अनेक ओळीमध्ये मांडलेल्या आहेत. पहा निळा, जांभळा, नारंगी, हिरवा, पिवळा आणि लाल या रंगाच्या खुर्च्या क्रमाने शेजारी शेजारी आहेत. तर 125व्या क्रमांकावर कोणत्या रंगाची खुर्ची असेल? पहा अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा आपल्याला क्रम दिलेला आहे. पहा सुरुवातीला निळा रंगाची खुर्ची आहे, त्यानंतर जांभळा, त्यानंतर आहे नारंगी रंगाची खुर्ची, 4 नंबरला आहे हिरव्या रंगाची खुर्ची, 5व्या क्रमांकाला आहे पिवळा रंग आणि 6व्या क्रमांकाला आहे लाल. आता हा गट संपल्यानंतर पुन्हा त्याच क्रमाने निळा, जांभळा, नारंगी, हिरवा, पिवळा आणि लाल असा क्रम आहे. तर पहा आपल्याला काय विचारलेले 125व्या क्रमांकावर कोणत्या रंगाची खुर्ची असेल. पहा आपण आता काय करूया, आपण 125 ला आपण या 6 रंगांच्या गटाने भागूया. म्हणजे 6 ने जर आपण 125 ला भागलं, 6 दुने 12, वरचे 5 घेतले खाली 6 0 0, बाकी राहिली 5, म्हणजे 20 पूर्ण रांगा तयार होतील 6-6च्या आणि 5 शिल्लक राहतील. म्हणजे हा गट 20 वेळा पूर्ण होईल आणि 21व्या वेळी काय होईल, खुर्चीमध्ये रांगेमध्ये फक्त 5च खुर्च्या शिल्लक असतील. 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 5वी खुर्ची म्हणजे 5व्या नंबरची ती 125व्या क्रमांकाला असणार आहे. म्हणजे 5व्या क्रमांकाचा रंग आहे पिवळा. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पिवळा. पिवळ्या रंगाची खुर्ची 125व्या क्रमांकावर असेल. प्रश्न क्रमांक 25 पहा. खाली दिलेल्या आकृतीत एकूण सरळ रेषांची संख्या किती आहे? आपल्याला खाली आकृती दिलेली आहे. आता सरळ रेषामध्ये आपण काय करू, 2 भाग करूया. पहिल्यांदा आपण आडव्या रेषा मोजूया. पहा आता आडव्या रेषा ज्या आहेत त्या आडव्या रेषा विचारात घेऊया आपण सुरुवातीला. तर आडव्या रेषा ज्या आहेत पहा, ही पहिली रेषा 1, ही दुसरी रेषा 2, ही तिसरी रेषा 3, ही मोठी 4, ही 5वी रेषा, खालची ही 6वी रेषा आणि सर्वात तळाला ही 7वी रेषा. म्हणजे आडव्या सरळ रेषा आहेत एकूण 7. त्यानंतर आता आपण उभ्या रेषा काउंट करूया. तर उभ्या रेषामध्ये पहा सुरुवातीला ही 1 नंबरला येईल, ही 2 नंबर, ही मोठी 3 नंबरची रेषा, ही 4 नंबर, ही 5 आणि ही सर्वात मोठी 6. म्हणजे एकूण उभ्या रेषा आहेत 6. यांची जर बेरीज केली 7 अधिक 6 13. म्हणजे आकृतीमध्ये एकूण सरळ रेषांची संख्या आहे 13. पर्याय क्रमांक 1. 26 क्रमांकाचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? पहा आकृतीमध्ये पहा खाली आपल्याला आकृती दिलेली आहे. पहा याच्यामध्ये आपण सुरुवातीला छोटे त्रिकोण मोजूया. पहा छोटे त्रिकोण टोकाला पहा असे 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे छोटे त्रिकोण एकूण 6 आहेत.
आता मोठे त्रिकोण पहा, हा एक मोठा त्रिकोण आहे पहिला, एक, ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आहे. ही मोठ्या त्रिकोणाची ही एक आकृती आहे. त्यानंतर मोठा त्रिकोण दुसरा एक पहा, हा एक बाजू असलेला, ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू, म्हणजे मोठे दोन त्रिकोण, असे एकूण 6 अधिक 2 8. म्हणजे आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न क्रमांक 27 पहा, खाली दिलेल्या आकृतीत एकूण चौरसांची संख्या किती आहे पहा. चौरसांची संख्या विचारलेली आहे, नंबर ऑफ स्क्वेअर. आपण काय करायचं, हा प्रश्न सोडवताना आपल्याला 4x4 चा चौरस दिलाय, त्याला आपण उभे आणि आडवे क्रमांक टाकून घ्यायचे पहा. 1 2 3 4 आणि उभे सुद्धा 1 2 3 4 आणि यांच्या आपण जोड्या लावायच्या. 4 गुणिले 4, 3 गुणिले 3, 2 गुणिले 2 आणि 1 गुणिले 1. चौरसाची संख्या आपण या सूत्राने सोडवायची पहा. चौरसाची संख्या शोधताना क्रमांक दिल्यानंतर तिरकस गुणाकार करून घ्यायचा. पहिला गुणाकार येईल 4 गुणिले 4 अधिक दुसरा गुणाकार 3 गुणिले 3 अधिक तिसरा गुणाकार 2 गुणिले 2 अधिक 1 ला जोड 1 गुणिले 1. पहा या ठिकाणी 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4 अधिक 1. 16 अधिक 3 चा वर्ग 9 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 1 आणि यांची जर बेरीज केली 9 अधिक 4 13 अधिक 1 14, 16 अधिक 14 30, तर ती बेरीज येते 30. म्हणजे आकृतीमध्ये एकूण चौरसाची संख्या आहे पर्याय क्रमांक 1 30. पुढील भाग पाहूया. 28 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28 ते 30 साठी सूचना आहेत. दिलेल्या प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आपल्याला 28 ते 30 प्रश्न दिलेले, पाण्यातील प्रतिभा किंवा प्रतिबिंब आपल्याला कसं दिसेल ते विचारलेले पहा. पहिली आकृती आहे K5 पहा, K आणि 5 हे जर आपण पाण्यात पाहिले तर पहा, पाण्यामध्ये काय होतं, वरची जी आकृती आहे, वरचं टोक जे आहे ते खाली जातं, म्हणजे आकृती K मध्ये काहीच बदल होणार नाही. K पाण्यात जसाच्या तसा दिसेल. 5चं जे वरचं टोक आहे ते काय होईल, एकदम खाली जाईल आणि ती आकृती अशी उलटी होईल पहा. म्हणजे पाण्यामध्ये K5 ही आकृती जर प्रतिमा पाहिली, या ठिकाणी 5 दिलेला पहिला पर्याय बाद, दुसरा पर्याय या ठिकाणी योग्य दिलेला आहे, पाण्यातील प्रतिमा पर्याय क्रमांक 2. 29 नंबरचा प्रश्न सुद्धा पाण्यातील प्रतिबिंब प्रतिमा यावर आधारलेला आहे. आपल्याला एक आडवी रेषा आणि 2 अशा तिरप्या समांतर रेषा दिलेल्या आहेत. या जर पाण्यामध्ये पाहिलं तर मधली जी रेषा आहे त्याच्यामध्ये ते काही बदल होणार, ती जशीच्या तशी राहील. आणि या 2 समांतर तिरप्या रेषा दिलेल्या आहेत, त्यांची टोके वरच्या दिशेला आहेत, ती टोके काय होतील, तिरपे होऊन खालच्या दिशेला जातील. म्हणजे अशी आकृती आपल्याला पाण्यामध्ये दिसेल. पहिल्या पर्यायामध्ये बाणाची टोके इकडे दिलेली आहे, त्यामुळे दुसऱ्या पर्यायामध्ये बाणाची टोके वरती दाखवलेले, त्यामुळे हा सुद्धा पर्याय बाद झाला. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा बाणाची टोके वरती आहे, त्यामुळे हा बाद झाला. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता शेवटचा प्रश्न पाहूया आपण. शेवटच्या प्रश्नामध्ये पाण्यातील प्रतिबिंब प्रतिमा कशी दिसेल ते अंकांवर आधारित प्रश्न आहे. अंक दिलेले आहेत आपल्याला 1, 5 आणि 9. पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहताना आपल्याला वरची जी बाजू आहे ती खाली जाते पहा, उलटी होईल. म्हणजे या ठिकाणी असे 1 हा असा होईल. 5 आपण आताच पाहिलेला आहे, 5चं वरचं जे टोक आहे ते खाली जाईल आणि ती प्रतिमा अशी फिरलेली असेल. आणि हे 9चं जे वरचं टोक आहे ते खाली जाईल आणि ती आकृती अशी तयार होईल. म्हणजे अशी आकृती आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसते पहा. या ठिकाणी 1 हा उलटा दिलेला आहे, हा बाद झालेला आहे. या ठिकाणी 30 नंबरचा जो पर्याय आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर दिसतोय. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 6. धन्यवाद. बाय बाय. टाटा.